हॅलो, नमस्कार. आज सकाळची सुरुवातच सईला शाळेमध्ये पाठवून केली, कारण की माझा दिवसच आज 8 वाजता उजाडला. काय करणार, कधीतरी तब्येत वगैरे ठीक नसल्यावर चालूच असतं ना. आज सकाळीसुद्धा गायांचं यांनीच आवरलं. कंबरनी थोडंसं जामच केलं मला 2 दिवस झालं. यांचं कमरेला टिचं भरलं, त्याच्यामुळे आता माझी कंबर जाम होते. ते चला, चालूच असतं आपले हे रोजचे कामं. हे तर कधी सुटतच नसतात ना. हे कामं असे आहेत, आपण किती जरी म्हणलं आवरू तरी हे कदाचित आपण जोपर्यंत ह्या जगातून जात नाही तोपर्यंत हे काही कामं संपत नाही. तर चला, असोच, हे कामं तर चालूच आहे. त्याच्यामुळे पटकन आवरून जितकं आपणच मोकळे होऊ तेवढं आपल्यालाच एक्स्ट्राचं पुढं आपल्या आवडीचं काम करायला वेळ भेटतो, नाही. तर सईला शाळेमध्ये पाठवलं, स्वयंपाक वगैरे आवरून घेतला होता. हर्षूदादा झोपलेला होता आणि मग किचन वगैरे आवरून ठेवा म्हणलं लवकर. तर केळी, तुम्हाला मी त्या दिवशी केळीचा घड दाखवला होता, एकदा संध्याकाळचं जे रुटीन दाखवलं होतं त्याच्यामध्ये. तर आता बघा, त्याचे ना केळी पिकायला सुरुवात झाली. रोज 5-6 पेळी पिकत आहेत आणि रोज एक 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 प्रत्येकाला खायला येतं आहे. तर हे बाजारातलं केळ आणि हे घरचं केळ किती सुंदर दिसतंय पा, आणि खायलासुद्धा खूप गोड आहे. हर्षूदादाची पण झोप झाली, त्याला छान आंघोळ वगैरे घातली, छान रेडी केलं आणि खेळायला मोकळं केलं. जा म्हणलं, आता मलासुद्धा माझ्या कामाला मोकळं कर. मग त्याच्यानंतर मी सुद्धा आवरलं आणि जेवण वगैरे करून लागले का DIY साठी. खूप दिवस झाले, करायचंच होतं पण समजत नव्हतं काय करावं. पहिले ही भिंतीला फळी फिक्स करून याच्यावरती सामान ठेवण्यासाठी मी ही घासून वगैरे स्वच्छ केली ती. पण नंतर काहीसा वेगळाच विचार आला. पहिलं तर ही जी छोटी बॉटल आहे तीच मी मध्यभागी फळीच्या लावणार होते, पण त्याच्यानंतर बाहेर केळीपाशी मला ही एक दारूचीच बॉटल आहे आता ती भेटली. मग त्याच्यामुळे असा प्लॅन केला की दोन्ही बॉटल, एक छोटी वरती आणि मोठी खाली असं. तर ही जी आहे ना, मी जी बॅग असते ना आपले साईड बॅग, वन साईड, ती जी पट्टी आहे तर ती मी ठेवली होती जपून. मला असा शौक आहे वस्तूंचा, त्याच्यामुळे हे अशा काही कामात येतील अशा वस्तू जपून ठेवते. तर त्याच्यामुळेच आजचा हा DIY जो आहे तो कंप्लीट झाला. खालून खिळा मारला आणि मध्ये